Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. The channel you can believe in for learning. So don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn a new lesson of history. The title of the lesson is the Harappan Civilization. In the present lesson, the following points will be discussed or explained. The first one is हरप्पन सिव्हिलायझेशन अर्थात हडप्पा संस्कृती. दुसरा पॉईंट आहे हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग म्हणजेच घरे आणि नगर रचना. सिल्स अँड पॉट्स. 3 नंबरचा मुद्दा मुद्रा आणि भांडी कशी होती त्या काळात. द ग्रेट बाथ अर्थातच महास्नानगृह. 5 नंबरचा मुद्दा आहे लाईफ इन द हरप्पा सिव्हिलायझेशन हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन. 6 नंबरचा मुद्दा ट्रेड अर्थातच व्यापार. आणि 7 नंबरचा मुद्दा आहे रिझन्स फॉर डिक्लाइन म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे काय आहेत. आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन फर्स्ट बिगॅन इन 1921 CE at Harappa in the Punjab on the banks of the river Ravi. एक्सकॅव्हेशन म्हणजे उत्खनन. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सर्वात अगोदर सुरू झाले. प्रथमतः सुरू झाले म्हणूनच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले आहे. दॅट इज हाऊ दिस सिव्हिलायझेशन कम टू बी नोन ॲज हडप्पा सिव्हिलायझेशन. आणि म्हणूनच या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव प्राप्त झाले, असे नाव मिळाले. इट इज ऑल्सो नोन ॲज इंडस सिव्हिलायझेशन आणि सोबतच या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा ओळखले जाते. एक्सकॅव्हेशन वेअर ऑल्सो कॅरीड आउट ॲट मोहनजोदारो, अ प्लेस अबाउट 650 किलोमीटर्स टू द साऊथ ऑफ हडप्पा इन द इंडस व्हॅली. हडप्पा या ठिकाणी उत्खनन सुरू तर झाले, तर सोबतच हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदाडो या ठिकाणी सुद्धा उत्खनन सुरू झाले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या की इंडस व्हॅलीला सिंधू खोरे असं म्हटलं जाते. देअर वॉज अ स्ट्रायकिंग रिसेम्बलन्स बिटवीन द रिमेन्स ऑफ स्ट्रक्चर्स अँड आर्टिफॅक्ट्स फाउंड ॲट द टू प्लेसेस. हडप्पा या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी काही वस्तू सापडल्या. सोबतच सिंधू नदीच्या खोऱ्यात सुद्धा उत्खनन झाल्यानंतर म्हणजेच मोहनजोदडोला उत्खनन झाल्यानंतर तेथे सुद्धा काही वस्तू सापडल्या, प्राप्त झाल्या. आणि या दोन्ही ठिकाणच्या वस्तूमध्ये कमालीचं साम्य दिसून आलं तिथे सापडलेल्या अवशेषांमध्ये. सोबतच त्या ठिकाणी जे वास्तू सापडले, जे अवशेष सापडले, रिमेन्स सापडले, त्यांच्यामध्ये खूप सारी समानता दिसून आली इतिहासकारांना. Similar remains have been found at Dholvira, Lothar, Kalibangan, Daimabad, etc. Remains म्हणजे अवशेष आणि सिमिलर म्हणजे सारखे. तर हे सारखे अवशेष कोणकोणत्या ठिकाणी आढळून आले, तर याच्यामध्ये धोलविरा, लोथर, कालीबंगन आणि दायमाबाद या ठिकाणी जे अवशेष सापडले यांच्यामध्ये कमालीची साम्यता, सारखेपणा दिसून आला. Generally, the same characteristics are seen in all the places of Harappa civilization. These include town planning, roads, construction of houses, drainage system, cells, pots and toys, and burial customs. हडप्पा संस्कृतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सगळ्या ठिकाणी सगळीकडे सारखीच आढळतात. त्यामध्ये मग नगररचना असेल, रस्ते असतील, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी आणि मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो की ज्याच्यामध्ये कमालीची समानता सगळीकडे सारखी दिसून येते. या उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की त्या कालखंडातील जीवनमान हे सर्व ठिकाणी सारखं होतं. मग त्यांचा पोशाख असेल, घरे असतील किंवा नगररचना असेल, यामध्ये समानता असलेली आपल्याला आढळून येते. 3.2 हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग अर्थातच घरे आणि नगररचना त्या काळातील कशी होती. द हाऊसेस अँड अदर स्ट्रक्चर्स इन हरप्पन सिव्हिलायझेशन वेअर मेनली बिल्ट विथ बेक्ड ब्रिक्स. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे सुद्धा प्रामुख्याने भाजलेल्या विटांची होती, म्हणजेच पक्क्या विटांची होती. इन सम प्लेसेस अनबेक्ड ब्रिक्स अँड स्टोन्स वेअर ऑल्सो यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन. आणि काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जात असे. द हाऊसेस हॅड रूम्स बिल्ट अराउंड द सेंट्रल कोर्टयार्ड. या काळातील नगररचनेमध्ये मधोमध एक चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना
असे किंवा आपल्याला सध्या आढळून येते या हडप्पा संस्कृतीच्या सिव्हिलायझेशनवरून. The houses had wells, bathrooms and toilets. There was an excellent drainage system in which baked earthen conduits were used. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरांच्या आवारामध्येच विहिरी असायच्या, सोबतच स्नानगृहे आणि शौचालयसुद्धा असत. आणखी त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांनी केलेली उत्तम व्यवस्था. The street had covered drains built with bricks. This shows great concern regarding public health. सदर संस्कृतीमध्ये सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे आणि त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जात असे. आणि रस्त्यावरील गटारेसुद्धा विटांनी बांधून ठेवलेली असत, ती व्यवस्थितपणे झाकलेली सुद्धा असत. यावरून आपल्या लक्षात येते की सार्वजनिक आरोग्याबद्दल त्या काळातील लोक हे किती जागरूक होते. द स्ट्रीट्स वेअर ब्रॉड अँड लेट आउट इन अ ग्रीड पॅटर्न. त्यावेळेचे रस्ते हे रुंद होते आणि एकमेकांना काटकोनात छेदत असत. अशा पद्धतीने ते बांधलेले रस्ते होते. व्यवस्थित बांधकाम, मोकळी जागा आणि स्वच्छतेची विशेष काळजी यासाठी हडप्पा संस्कृती ही विशेष प्रसिद्ध होती. नंतरचा मुद्दा सिल्स अँड पॉट्स. द सिल्स ऑफ द हडप्पा सिव्हिलायझेशन वेअर मेनली स्क्वेअर शेप्ड अँड मेड फ्रॉम अ स्टोन कॉल्ड स्टिएटाईट. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरसाकृती आकाराच्या होत्या आणि त्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असत. हा दगड कठीण परंतु कोरीव काम करण्यासाठी सुलभ असल्याने कदाचित या दगडाचा यूज केला जात असेल. दिस सील्स वेअर पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. आणि हे जे सील्स होते या सील्सवर ॲनिमलचे पिक्चर्स कोरलेले असायचे. दे इन्क्लूड पिक्चर्स ऑफ रिअल ॲनिमल्स लाईक बुल्स, बफेलोज, ऑक्झन, एलिफंट्स, रेनोज, टायगर्स एक्सेट्रा. कल्पनेने न रेखलेला म्हणजेच वास्तवातले त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे प्राणी त्यांनी त्या मुद्रांवर रेखाटलेले असायचे. यासोबतच अँड ऑल्सो ऑफ इमॅजिनरी वन्स लाईक द युनिकॉर्न. आणि यासोबतच काल्पनिक प्राणीसुद्धा ते त्या मुद्रांवर रेखाटायचे. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे युनिकॉर्न. युनि म्हणजे एक आणि कॉर्न म्हणजे शिंग. युनिकॉर्न म्हणजे एक शिंगाचा प्राणीसुद्धा ते त्यावर रेखाटायचे. ह्युमन फिगर्स आर ऑल्सो सीन. दिस सील्स वेअर युज्ड ॲज स्टॅम्प. इतर प्राण्यांच्या सोबतच किंवा इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्यांच्या आकृतीही या सील्सवर काढलेल्या आढळतात. आणि ह्या ज्या मुद्रा आहेत ह्या मुद्रा इम्प्रेशन उमटवण्यासाठी अर्थातच ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात असत. Earthen pots of various types and shapes have been found at the excavation sites of Harappan civilization. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामधून विविध प्रकारची आणि आकारांची भांडीसुद्धा प्राप्त झालेली आहेत, मिळालेली आहेत. There are red terracotta pots with patterns and designs in black color. या पॉट्समध्ये किंवा भांड्यांमध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी दिसून आलेली आहेत किंवा त्यामध्ये आहेत. The patterns includes fish scales, interlocking circles, people leaves, etc. या भांड्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांमध्ये गुंतलेली वर्तुळे, पिंपळाचे पानं यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. द हरप्पन पीपल बरीड देअर डेड. आणि या कालखंडामध्ये म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये ज्या वेळेस कोणी मृत पावायचं त्यावेळेस त्यांना जाळल्या जात नसून त्यांना पुरल्या जात होतं जमिनीमध्ये. ती यूज टू बरी अर्थन पॉट्स विथ द बॉडीज. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ते डेथ बॉडीला पुरायचे म्हणजे त्या मृत शरीराला पुरायचे त्यावेळेस त्याच्यासोबत एक अर्थन पॉट किंवा एकपेक्षा जास्त अर्थन पॉटसुद्धा त्या बॉडीच्या सोबत ठेवायचे आणि त्याच्यावर माती टाकून त्याला पुरायचे. नंतरचा मुद्दा 3.4 द ग्रेट बाथ अर्थातच महास्नानगृह. अ स्पेशियस बाथ हॅज बीन डिस्कवर्ड ॲट मोहनजोदारो. स्पेशियस म्हणजे भव्य किंवा प्रशस्त. एक प्रशस्त असं स्नानगृह सापडलं आहे मोहनजोदडो या ठिकाणी. द टँक इन द ग्रेट बाथ वॉज नियरली 2.5 मीटर्स डीप. आणि जवळपास 2.5 मीटर खोल असलेलं हे एक महान स्नानगृह या ठिकाणी सापडलेलं आहे ज्याची खोली 2.5 मीटर एवढी होती.
इट वॉज 12 मीटर्स लॉंग अँड 7 मीटर्स वाईड. आणखी बघा, हे जे स्नानगृह होतं हे 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद असं होतं. इट वॉज लाइन्ड विथ बेक्ड ब्रिक्स टू प्रिव्हेंट सीपेज ऑफ वॉटर. सीपेज म्हणजे झिरपणे आणि कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. पक्क्या विटा अशा त्या ठिकाणी लाईन केलेल्या होत्या, व्यवस्थित बसवलेल्या होत्या. देअर वर स्टेप्स लिडिंग डाऊन टू द टँक. आणि आत टँकमध्ये उतारण्यासाठी पायऱ्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली होती. देअर वॉज ऑल्सो अ प्रोव्हिजन फॉर ड्रेनिंग, क्लिनिंग अँड रिफिलिंग द टँक फ्रॉम टाईम टू टाईम. या कुंडामध्ये आत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था तर होतीच, शिवाय वेळोवेळी याची स्वच्छता करण्यात यावी. सोबतच याच्यामधलं पाणी बाहेर काढून नवीन पाणी यामध्ये भरता यावं यासाठी सुद्धा त्यांनी योग्य व्यवस्था, योग्य सोय केलेली होती. नेक्स्ट पॉईंट, लाईफ इन द हडप्पा सिव्हिलायझेशन. अर्थातच हडप्पा संस्कृतीतील लोकजीवन. द हडप्पन पीपल प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. द एक्सकॅव्हेशन ॲट कालीबंगन प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ अ प्लोड फील्ड. हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत असत, कारण कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा प्राप्त झालेला आहे. द पीपल देअर ग्रीव डिफरंट क्रॉप्स, मेनली व्हीट अँड बार्ली. हडप्पा संस्कृतीतील लोक वेगवेगळ्या प्रकारची पिके घ्यायची आणि त्यामध्ये गहू, त्यासोबतच बार्ली नावाचं पीक प्रमुख होतं. इन राजस्थान बार्ली वॉज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल, व्हाईल इन गुजरात इट वॉज रागी. राजस्थानमध्ये बार्ली अर्थातच सातूचं पीक, तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असे. पीज, सीसम अँड लेंटिल्स और मसूर वेर ऑल्सो कल्टिवेटेड. सातू आणि नाचणीसोबतच वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिकेसुद्धा त्या कालखंडामध्ये काढली जात असत. तर हडप्पन पीपल वेअर ऑल्सो फॅमिलियर विथ कॉटन. आणि हडप्पा संस्कृतीतील लोकांना कापूससुद्धा माहीत होता. कापसाचं पीकसुद्धा त्यावेळेस घेतल्या जाऊन वस्त्रांचा सुद्धा पुरावा आपल्याला सापडलेला आहे. The statues, the pictures on the seals and the remains of cloth found in the excavation indicate that the Harappan people used to weave cloths. उत्खननामध्ये मिळालेले पुतळे, सोबतच मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे मिळालेले अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावे हे इंडिकेट होते. The dress of both men and women consisted of knee-length cloths and an upper garment. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होत होता. मेनी टाइप्स ऑफ ऑर्नामेंट्स हॅव बीन फाउंड इन एक्सकॅव्हेशन्स. ऑर्नामेंट्स म्हणजे अलंकार. खूप साऱ्या प्रकारचे अलंकार उत्खननामध्ये सापडलेले आहेत. दे आर मेड ऑफ गोल्ड, कॉपर, प्रेशियस स्टोन्स ॲज ऑल्सो शेल्स, कवरीज, सीड्स एक्सेट्रा. आणि ते दागिने सोने, तांबे, रत्ने, त्यासोबतच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींपासून बनलेले होते. मेन अँड विमेन बोथ यूज्ड मल्टी-स्टँड नेकलेसेस, रिंग्स, आर्मलेट्स अँड वेस्ट बँड्स. मल्टी-स्टँड म्हणजे अनेकपदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री आणि पुरुषसुद्धा वापरत असत. विमेन वोर बँगल्स राईट अप टू देअर अप्पर आर्म. आणि स्त्रिया ह्या दंडापर्यंत बांगड्या घालत असत. A statue found at Harappan site present an excellent specimen of their art. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. इट शोज द मॅन्स फेशियल फीचर्स व्हेरी क्लिअरली. आणि त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्टपणे आहे. A cloak with a beautiful trefoil pattern is strapped across his shoulder. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीसुद्धा अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहेत. आणि हे एक हडप्पा संस्कृतीतील मोठं वैशिष्ट्य समजावं लागेल. नंतरचा मुद्दा आहे ट्रेड म्हणजेच व्यापार. द हडप्पन पीपल कॅरीड ऑन ट्रेड विद इन इंडिया ॲज वेल ॲज विथ कंट्रीज आउटसाईड. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी सुद्धा व्यापार करत.
द इंडस व्हॅली वॉज नोन फॉर इट्स हाय क्वालिटी कॉटन आणि सिंधूच्या खोऱ्यामध्ये चांगल्या प्रतीचा कापूस हा उत्पादित केला जात होता, निर्माण केला जात होता आणि त्यासाठी सिंधू खोरे हे प्रसिद्ध होते. This cotton was exported to other regions like West Asia, Southern Europe and Egypt as well. आणि हा जो कापूस आहे हा कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त त्यासोबतच इतर प्रदेशांमध्ये सुद्धा निर्यात केला जात असे. कॉटन क्लॉथ टू वॉज एक्सपोर्टेड. कॉटन क्लॉथ म्हणजे सुती कापड सुद्धा एक्सपोर्ट केलं जात होतं, अर्थातच निर्यात केलं जात होतं. द ट्रेडर्स ऑफ द हडप्पन सिव्हिलायझेशन प्रोव्हाइडेड मस्लिन क्लॉथ टू इजिप्त. मस्लिन म्हणजे मलमलीचे कापड. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी हे पुरवत असत. सिल्वर, झिंक, जेमस्टोन्स, रुबीज, देवदार वूड were some of the items that were imported from Kashmir, South India, Iran, Afghanistan and Balochistan. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या ठिकाणांवरून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आयात केल्या जात किंवा आपल्या देशामध्ये किंवा या सिंधू संस्कृतीमध्ये, हडप्पा संस्कृतीमध्ये आणल्या जात असत. It was carried on both by land routes and sea routes also. परदेशी चालणारा व्यापार हा खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गाने अशा दोन्ही मार्गाने होत असे. याला पुरावा आहे की सम ऑफ द एक्सकॅव्हेटेड सील्स वेअर पिक्चर्स ऑफ शिप. कारण उत्खननामध्ये सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजाची चित्रे कोरलेली आहेत. यावरून आपल्याला लक्षात येते की त्यावेळेचा व्यापार हा सागरी मार्गाने सुद्धा चालत असे. सोबतच अ ह्यूज डॉकेट हॅज बीन डिस्कवर्ड ॲट लोथल. लोथल येथे प्रचंड मोठ्या आकाराची एक गोदी सापडलेली आहे. द ट्रेड ऑफ द हडप्पन सिव्हिलायझेशन वॉज कॅरीड ऑन अलॉंग द कोस्ट लाईन ऑफ द अरेबियन सी. आणि हडप्पा संस्कृतीचा हा जो व्यापार होता हा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. शेवटचा मुद्दा रिझन्स फॉर डिक्लाइन ऑफ द हडप्पा सिव्हिलायझेशन. अर्थातच हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. फ्रिक्वेंट फ्लड्स, इन्व्हेन्शन्स बाय फॉरेन ट्राइब्स, डिक्लाइन इन ट्रेड्स वेअर सम ऑफ द रिझन्स फॉर द डिक्लाइन ऑफ द हडप्पा सिव्हिलायझेशन. सम रिजन्स बिकम अराइव्ड ड्यू टू weakening of monsoon, drying up of rivers basins, earthquakes, changes in sea level, etc. People migrated to other places, leading to the decline of cities. हडप्पा संस्कृती आतापर्यंत तग धरून राहिलेली नाही, ती आता नष्ट झालेली आहे. तर तिच्या नष्ट होण्याची किंवा तिच्या ऱ्हासाची कारणे काय आहेत तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ह्रास होण्यास कारणीभूत ठरल्या होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे म्हणजेच कमी पाऊस पडणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीमध्ये होणारा बदल यासारख्या कारणामुळे सुद्धा काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. आणि हडप्पा संस्कृतीतील शहरांचा ऱ्हास झाला. The Harappan civilization was a prosperous and flourishing urban civilization. It laid the foundation of the Indian civilization. हडप्पा संस्कृती ही एक भरभराटीला आलेली संस्कृती सोबतच अशी नगररचना होती आणि तिनेच भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे.